हॅलो, वेलकम टू माय चॅनल फन विथ मॅथ. आज आपण अल्जेब्रा चॅप्टर फर्स्टमधलं 1.2 ग्राफिकल मेथड पाहणार आहोत. ग्राफिकल मेथडमध्ये आपल्याला ग्राफ काढायचे असतात. लिनियर इक्वेशन म्हणजे दोन रेषा मिळतील आपल्याला, दोन ग्राफ असल्यामुळे है ना. अशा आणि मग आपण जे ग्राफ काढतो, ग्राफ काढल्यानंतर त्या लिनियर असल्यामुळे दोन रेषा मिळतील. त्या दोन रेषा आपल्याला माहिती की एका बिंदूमध्ये वन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात आणि त्या पॉईंटचे जे इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळतील तेच आपलं सोल्युशन असेल, है ना. मग या ठिकाणी आपण इक्वेशन घेणार आहोत. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, है ना. याच्यामध्ये आपण एका व्हेरिएबलची किंमत एक्स म्हणजे ठरवून घेऊ, म्हणजे वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स आणि याच्यामध्ये असेल वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4. म्हणजे हा वाय त्या बाजूला नेला आणि 4 या बाजूला आणला. वाय तिकडे जाताना पॉझिटिव्ह झाला आणि हा 4 इकडे आला तर हा मायनस झाला, है ना. अशा पद्धतीने मग आता पाहूया पहिल्या इक्वेशनमध्ये. आता ज्या किमती आहेत, ह्या ज्या किमती आहेत ह्या किमती आपल्याला घ्यायच्या असतात. म्हणजे हे 2, 3 आणि 4 ह्या आपण घेतलेल्या आहे. परंतु ह्या ज्या किमती आहेत वायच्या 4, 3 आणि 2 ह्या आपल्याला ह्या इक्वेशनमधून मिळालेल्या आहेत, है ना. मग आता पहा या ठिकाणी ते जे आहेत अशा पद्धतीने, तर आपल्याला ही वायची किंमत कशी मिळाली तर पहा या ठिकाणी आता y इज इक्वल टू 6 मायनस 2 इज इक्वल टू 4, है ना. म्हणजे ही 4 किंमत अशा पद्धतीने मिळाली आहे. आणि दुसरी किंमत जर म्हटलं तर y इज इक्वल टू 6 मायनस 3 म्हणजे 3, हा 3 आपल्याला त्या पद्धतीने मिळालेला आहे. तसंच y इज इक्वल टू 6 मायनस 4 इज इक्वल टू 2, है ना. ही किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. त्याला मग आता याच्यासाठी आपल्याला जो आहे तो ग्राफ काढायचा आहे. ग्राफ काढताना आधी आपण ग्राफ पेपरवरती जे घेणार आहोत ना, ग्राफ पेपरवरती एक्स ॲक्सिस आडवी रेषा, वाय ॲक्सिस उभी रेषा, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन, है ना. ग्राफमध्ये सुरुवातीला आपल्याला त्याचं स्केल लिहावं लागतं. स्केल हे फार महत्त्वाचं असतं. स्केल जर नसेल तर तुमच्या ग्राफला मार्क मिळत नाहीत, है ना. मग नंतर या ठिकाणी आपल्याला आता ग्राफ काढायचा आहे ना. ग्राफ काढताना पॉईंट द्यायचे. आता पहिला पॉईंट आहे आपला 2, 4, है ना. सुरुवातीला एक्स ॲक्सिसचा 2 आणि वाय ॲक्सिसचा 4, है ना. या ठिकाणी आपण पॉईंट घेतला. हा पॉईंट याला आपण मार्क केलं. नंतर 3, 3 हा 3 आणि हा 3 याला पण आपण मार्क केलं. नंतर 4, 2 4 आणि 2 याला पण मार्क केलं आणि ह्या तिघही पॉईंटमधून जाणारी आपण एक रेषा काढली, है ना. तर तिथे एक स्ट्रेट लाईन मिळेल आपल्याला, है ना. अशा पद्धतीने या तिघही पॉईंटमधून जाणारी रेषा अशा पद्धतीने आपल्याला ही रेषा मिळाली. त्याला मग ही रेषा मिळाली. याचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर लिहायचं असतं, है ना. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 झाला. नंतर
सेकंड इक्वेशनचे जे पॉईंट्स दिलेले आहेत ते पॉईंट बघू आपण 1 - 3 या ठिकाणी आपण मार्क केलं. हा एक पॉईंट मिळाला. नंतर 2 - 2 हा एक पॉईंट मिळाला आपल्याला. आणि 3 - 1 आणि 3 - 1 है ना. या तिघही पॉईंटमधून जाणारी आपण आता रेषा काढू. ही रेषा झाली. आणि लाईन आपण कोणती काढली तर ती लाईन आहे x - y = 4 है ना. आणि मग नंतर हा त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट आणि इंटरसेक्टिंग पॉईंटला मार्क करायचा आपण 5 1 आणि मग आपलं हे त्याचं सोल्युशन असेल है ना. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सोल्युशन लिहायचं. इथे मार्किंग करायचं आपण तसं कोऑर्डिनेट of point of intersection five 1 आणि इथे पण आपला आन्सर लिहायचा. solution of equations 5